आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत सुकी भेळ। नमस्कार, मी सुनीता नानवरे आणि सुनीता नानवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत सुकी भेळ। चटपटीत सुकी भेळ बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे। त्या चटणीने ना खूप चटपटीत सुकी भेळ तयार होते। तर आता हे बघा, एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्येच टाकूया हे सर्व। एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं मी इथं। आता त्याच्यामध्ये ना टाकूया देठासकटच कोथिंबीर, थोडीशी मुठभर देठासकट टाकायची। देठाने ना चटणीला छान अशी चव येते। थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली, थोडीशी पुदिना टाकायचा, थोडाच टाकायचा पुदिना। आणि ना इथं मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात स्वच्छ धुवून, आणि आता त्या हिरव्या मिरच्याचे ना असे तुकडे करून टाकायचे, म्हणजे पटकन आहे ना बारीक होतील चटणीमध्ये। 4 घेतल्यात, तिखट आहेत मिरच्या ह्या। थोडंसं अर्धा इंच आलं, त्याची साल काढून आहे ना धुवून घेतली चिरून थोडी। थोडासा कढीपत्ता, कढीपत्त्याची पाने ना थोडीशी सुकलेली आहेत। सुकला ना कढीपत्ता तरी काय त्याचा वास जात नाही, सुकलेला असला तरी टाकायचा। आता टाकूया इथे ना मी चाट मसाला घेतला अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, चाट मसाला टाकायचा। सुक्या चटणीला आहे ना भेळमध्ये छान चटपटीत लागतं। आमसूल पावडर, आमचूर पावडर घेतले इथं मी अर्धा चमचा, थोडंसं टाकूया काळे मीठ अर्धा चमचा, आणि त्याबरोबरच टाकायचं साधं मीठ अर्धा चमचा। कसा चमचा असेल ना लहान मोठा तसं तुम्ही मीठ टाका चवीपुरतं। आता नाही तर मी डाळवं घेतलेलं आहे, 4 चमचे डाळवं घेतले। हे डाळवं टाकायचं आपल्याला चटणी बनवण्यासाठी ना। डाळवाने चटणी छान अशी सुकी होती। डाळ, फुटाणे काहीही टाकू शकता। आता ना हे मिक्सरमधून वाटून घेऊया। बघा इथं आपली चटणी ना मिक्सरमधून वाटून झालेली आहे। मस्त हिरवीगार चटपटीत सुकी चटणी तर आपली तयार झालेली आहे। बघा किती सुकी झाली मस्त अशी। त्यासाठी ना कोथिंबीर वगैरे थोडीशी धुवून सुकवून घ्यायची, मिरच्या धुवून सुकवून घ्यायच्या। थोडंसं असं वल्लं राहिलं ना कशाला तरी कोथिंबीरला वगैरे, तर आपली चटणी ना थोडीशी वल्ली होती। मस्त अशी सुकी चटणी तयार झालेली आहे। वाटीमध्ये काढून घेऊया। ही चटणी ना फ्रीजमध्ये महिनाभर तर आरामशीर टिकते। कधी पण आपल्याला भेळ बनवायची झाली ना तर अशी मस्त फ्रीजमधली सुकी चटणी घ्यायची आणि छान चटपटीत भेळ बनवायची। आता इथे ना मी एकदम साधी भेळ घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही, नुसतं फरसाण आणि चुरमुरे आहेत। एकदम साधी भेळ आहे ही। साधी भेळ खायला एवढी चविष्ट नाही लागत ना। बघा चुरमुरे पण एकदम कुरकुरीत आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। ही चटणी बनवून टाकून आहे ना मस्त चटपटीत आपल्याला सुकी भेळ बनवायची आहे। टाकूया बारीक चिरलेला कांदा। एक छोटा कांदा मी असं चिरून घेतलाय। टाकूया एक टोमॅटो। टोमॅटोचे ना बिया काढल्यात आणि थोडासा टोमॅटो चिरून घेतलाय। बारीक चिरलेला टोमॅटो बियाणे आहे ना काय होतं, त्याच्यातलं पाणी असतं ना, त्याने ना भेळ आपली थोडीशी अशी ओली होती, त्यासाठी बिया काढून टाकायच्या टोमॅटोमधल्या। थोडंसं ना कांदा टोमॅटोला लागण असं थोडंसं पाव चमचा मीठ टाकू। चटणीमध्ये आपण मीठ टाकले ना त्या अंदाजानेच मीठ टाकायचं। आता टाकूया थोडंसं फुटाणे। फुटाणे टाकले, आता टाकूया खारे शेंगदाणे थोडे। कुरकुरीत खारे शेंगदाणे टाकायचे, भेळमध्ये छान लागतात खायला। आता टाकूया आपण बनवून घेतलेली ही चटपटीत चटणी। आपल्याला कसं तिखट पाहिजे ना भेळ, अशी ही चटणी टाकायची। मी 1.5 चमचा टाकली चटणी। आता टाकूया आपण कैरी। कैरी आहे ना टाकायची भेळमध्ये। आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये कैरी भेटते, तर आपण कुठं पण बाहेर भेळ घेतली ना त्याच्यामध्ये कैरी असतेच बघा, आणि छान लागते भेळमध्ये खायला।
थोडीशी कैरी बारीक चिरून टाकलेली आहे. आता काय करायचं, 2 चमचे घ्यायचे आणि अशी भेळ मस्त मिक्स करून घ्यायची. भेळ मिक्स करून झाली की तर मी ना एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये ना आपण भेळ सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये भेळ सर्व करून घेतली. थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा वरून. कांदा, कोथिंबीर, थोडीशी बारीक शेव अशी वरून टाकायची भेळमध्ये. प्लेटमध्ये भेळ सर्व करून घेतल्यावर बघा मस्त इथं चटपटीत आपली भेळ प्लेटमध्ये काढून झालेली आहे. छान अशी चटपटीत चटणी बनवून ठेवायची. ही चटणी आहे ना महिनाभर तरी फ्रीजमध्ये आरामशीर टिकते. कधी आपल्याला भेळ बनवायची झाली की मग अशी मस्त चटणी काढायची फ्रीजमधली आणि भेळ बनवायची. तयार आहे आपली मस्त खाण्यासाठी चटपटीत सुकी भेळ. ही भेळ आहे ना आपण कोनमध्ये पण खाऊ शकतो. मी इथं काय केलं आहे, एक कागदाचा कोन बनवून घेतलेला आहे. त्या कोनमध्ये पण आहे ना मी तुम्हाला भेळ सर्व करून दाखवते. घरी कागद असतो ना आपला वहीचा ह्याचा, त्याचा असा कोन बनवायचा आणि त्याच्यामध्ये पण भेळ घेऊ शकता तुम्ही खायला. मस्त अशी ना कोनमध्ये पण कागदाच्या भेळ सर्व करून घेतलेली आहे. मस्त चटपटीत भेळची रेसिपी होती आपली आज. मस्त अशी कोनमध्ये पण घेऊन खायची. तयार आहे आपली मस्त चटपटीत सुकी भेळ आणि भेळीसाठी बनवली आपण सुकी चटणी. तर ही सुकी भेळ बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. इथं प्लेटमध्ये पण आपण सुकी भेळ सर्व करून घेतलेली आहे. मस्त अशी सुकी चटणी पण आज बनवलेली आहे. तर ही सुकी भेळ बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.